आज आपण सगळेजण किती छान नटून थटून इथे आलोय. खूप छान वातावरण दिसतंय मला. मुलं पण उत्साहाने आले. फक्त 5 मिनिटं थोडी माहिती सांगतोय. चित्रा आहे नागपूरची आणि मी आहे कोकणातली. त्याच्यामुळे दोन्हीकडे भोंडला कसा साजरा करतात आणि का करतात याची थोडी माहिती आम्ही सांगतोय. चित्रा, नागपूरला कसं काय पद्धत आहे सांगशील का? हो, सांगते ना. अगं, आमच्याकडे नागपूरला म्हणजे वऱ्हाडात, विदर्भ, मराठवाडा, खानदेश भोंडला असतो, पण तो वेगळ्या नावाने ओळखला जातो. त्याला भोंडला नाही म्हणत, तर भुलाबाई म्हणतात. भुलाबाई म्हणजे पार्वती. या भुलाबाईची प्रतिमा, तिच्या मांडीवर त्याचं बाळ म्हणजे गणपती आणि बरोबर शंकर असंही मांडण्याची पद्धत आहे. भुलाबाईची पूजा करून खेळाला सुरुवात होते आणि जमलेल्या सर्व स्त्रिया आणि मुली भुलाबाईच्या प्रतिमेच्या भोवती फेर धरून भोंडल्यासाठी खास तयार केलेली परंपरागत गाणी मोठ्या आवाजात म्हणतात. ही गाणी फार गमतीदार असतात, त्यामुळे म्हणायला खूपच मजा येते. शंकर पार्वती दोघे पार्वतीच्या माहेरी आलेले असतात. त्याचा आनंद गाणी म्हणून याच्यातनं व्यक्त केला जातो असा समज आहे. हस्त नक्षत्र सुरू झाले की 10 दिवस रोज एका घरी भुलाबाई असते. त्यानिमित्ताने बऱ्याच मुलींचा आणि स्त्रियांचा खूप एकत्र ग्रुप तयार होतो. नवीन ओळखी होतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि नवीन नाती जुळतात. चित्रा, मला असं वाटतं की आपली आई आजी तरुण असताना वयाने त्यांच्या एवढ्या बायकांना आपलं काम सोडून घराबाहेर पडायची संधीच मिळत नसेल कदाचित. त्या काळी बायका नोकरी करत नव्हत्या, त्यामुळे चूल आणि मूल यातच बिझी असायच्या. विरंगुळ्याला वेळच मिळत नसेल त्यांना. या स्त्रियांसाठी बाहेर पडायची ही छान संधी भोंडल्याच्या निमित्ताने त्यांना मिळत असेल. लोकांच्यामध्ये मिसळावं, हसावं, गाण्यांचा आनंद घ्यावा म्हणून हे असे खेळ तयार केले गेले असावे. स्त्रियांचे मानसिक आरोग्य यामुळे चांगलं राहावं हा उद्देश या खेळामागे असण्याची शक्यता आहे. स्ट्रेस बस्टर म्हणून या सणाचा नक्कीच उपयोग होत असेल, नाही का? तुला काय वाटतं ग? हो ना, मला पण असंच वाटतं. स्त्रियांना घराबाहेर पडून मजा करायला मिळणे हाच महत्वाचा उद्देश आहे. या खेळात प्रसाद सुद्धा असतो. प्रत्येकीने आळीपाळीने घरून एक एक पदार्थ करून आणायचा आणि बाकीच्यांनी तो ओळखायचा. हो, यामुळे तर प्रत्येक स्त्रीला एखादा नवीन पदार्थ शोधून काढायला प्रोत्साहन मिळत असेल ना. कारण आपण केलेला पदार्थ पटकन ओळखता येऊ नये म्हणून नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असणार. खरंच तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. का ग स्नेहल, तुमच्या कोकणात काय काय करतात या सणाला सांग ना जरा आम्हाला सगळ्यांना. अगं, तू सांगितलंस ना बरंचसं तसंच, पण त्यात थोडा फरक असतो. सांगते काय तो. तुमच्याकडे याला भुलाबाई म्हणतात, आमच्याकडे भोंडला किंवा हादगा म्हणतात. हस्त नक्षत्र सुरू झालं की भोंडला करायला सुरुवात होते. रोज वेगळ्या घरी त्या घरात जी स्त्री किंवा मुलगी असेल ना तिचा भोंडला आहे असं म्हटलं जातं. घराच्या दारावर सोंडेत फुलांची माळ असलेल्या हत्तीची चित्रे काढतात. पाटावर हत्तीची रांगोळी काढतात. काही जण फुलांनी हत्ती काढतात, तर काही जण हत्तीची सजवलेली प्रतिमा मध्ये ठेवून फुलांनी सजवतात, जशी आज आपण ठेवली आहे. हत्तीची पूजा करतात आणि फेर धरून पारंपरिक गाणी म्हणतात. ही गाणीही फार मजेशीर असतात बरं का. त्यात सासू सासरे, दीर, नणंदा, जावा यांचा उल्लेख असतो. खरं तर या गाण्यांना ना काही अर्थ नसतो, पण ही गाणी फार मिश्किल असतात आणि चाल खूप छान असते. त्याला एक ठसका असतो, त्यामुळे म्हणायला खूप मजा येते. नंतर तुमच्यासारखी प्रसाद ओळखायची स्पर्धा पण असते. पहिल्या दिवशी 1 प्रसाद असतो, 9व्या दिवशी 9 प्रसाद, असा रोज एक प्रसादाचा पदार्थ वाढत जातो. पण हत्तीची पूजा का केली जाते? त्याला काही कारण असेल ना स्नेहल? मला वाटतं चित्रा, याला एक नाही बरीच कारणं असावीत. हा सण साजरा केला जातो हस्त नक्षत्रात. हस्ती हा हस्त नक्षत्राचे प्रतीक आहे. पृथ्वीवर येणाऱ्या समृद्धीचे, सुबकतेचे प्रतीक आहे.
आणि शक्तीचेही प्रतीक आहे. मेघाचे म्हणजे जलतत्वाचे प्रतीक आहे, जे पावसाचं आगमन दाखवतं. या नक्षत्रात पडणारा पाऊस पिकांसाठी लाभदायक असतो असं म्हणतात. म्हणजेच काय तर निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हत्तीची पूजा करत असावी. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांच्या सुफलीकरणाचा विधी. म्हणजे काय असतं, शेतात धान्याला जसे नवीन अंकुर फुटतात ना, तसंच महिलांच्या आयुष्यातही सुफलीकरण होण्यासाठी हत्तीची पूजा केली जाते. या दिवसात शेतात नवीन धान्य तयार झालेलं असतं, म्हणून अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. शेतकरी आनंदात असतात. शेतीची कामं संपल्यामुळे घरातील बायका मोकळ्या झालेल्या असतात. आनंद व्यक्त करायला भरपूर वेळ असतो. या सणाचा संबंध निसर्गाशी आहे, या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येतं. हा, आता आलं लक्षात हत्तीची पूजा का करतात ते. किती छान स्नेह. निसर्गाचा आपल्या आयुष्यात फार महत्वाचा वाटा आहे. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी किती विचारपूर्वक सगळ्या सणांची योजना केली आहे. यासाठी आपण आपल्या पूर्वजांचंही खरंच आभार मानायला हवेत, नाही का? आपल्यालाही त्यातून आनंद मिळतो, तजेला मिळतो. चला आता आपण सगळे मिळून हत्तीची पूजा करू आणि फेर धरून गाणी म्हणू. चला या लहान मुलींनो, इथे कोणीतरी नमस्कार करायचा. हा. अच्छा, करून दाखव नमस्कार. गाड्यांचा कागद तुम्हाला देतो. अरे वा, छान. आणखी कोणाला मोडल्याची गाणी येतात का? त्यांनी आमच्या बरोबर या इकडे. थोडं हो, या. या, चालेल. आपल्याकडे कागद आहे. कागद आहे म्हणाला. मला याच्या व्यतिरिक्त कसं पूर्ण हो, नाही, बरोबर आहे. पाऊस आली पूर्ण. आणि टाळ्या पण वाजवा. गणेश देवा माझा खेळ मांडले करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी. सर्व घुमते पारावारी. गोदावरी काठच्या उमाजी नायका. आमच्या गावच्या बुलोजी बायका. देवी निगा आमच्या आया तुमच्या आया. आतील काय दुधोंड्याची लागली टाळी. आयुष्य दे रे माळी. माळी गेला शेता भाता. पाऊस पडला येता जाता. पडपड पावसा थेंबो थेंबी. थेंबो थेंबी आडव्या लोंबी. आडव्या लोंबी अंगणा. अंगणा तुझी 7 वर्षे. बोंडल्या तुझी 16 वर्षे. कारल्याचं वेल लाव ग सुने. लाव ग सुने. मग जा पुल्या माहेरा. माहेरा. कारल्याचा वेल लावला हो सासूबाई. लावला हो सासूबाई. आता तरी जाऊ का माहेरा. माहेरा. कारल्याला कारली येऊ देत ग सुने. येऊ दे ग सुने. मग जा पुल्या माहेरा. माहेरा. कारल्याला कारली आली हो सासूबाई. आली हो सासूबाई. आता तरी जाऊ का माहेरा. माहेरा. कारल्याची भाजी कर ग सुने. कर ग सुने.
मग जा फुल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी केली हो सासूबाई, केली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खाग सुने, खाग सुने, मग जा फुल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई, खाल्ली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. आपलं उष्ट काढग सुने, काढग सुने, मग जा फुल्या माहेरा माहेरा. आपलं उष्ट काढलं हो सासूबाई, काढलं हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. आणा फणी घाला वेणी, जाऊ द्या राणी माहेरा माहेरा. आणली फणी घातली वेणी, गेली हो राणी माहेरा. एक बाई जात ते रवाव, असं जात सुरेख बाई सपिटी दळावी. अशी सपिटी सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या. असं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं, असा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा. अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी. असं माहेर सुरेख बाई खेळायला मिळत, असं सासर बाळबाई पोटुनी मारित. दोन लिंब झेलू, दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू, तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू, चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू. पाचा लिंबाचा पाणोठा माळ घाली हनुमंता, हनुमंताची मिळी होडी, येता जाता कमळ तोडी. कमळाच्या पाठीमागे आपली राणी, अग अग राणी इथे कुठे पाणी, पाणी नव्हे यमुना यमुना, यमुना जमुनाची बारीक वाळू. तेथे खेळ चिल्लारी बाळू, चिल्लारी बाळाला भूक लागली. सोन्याच्या शिंपीने दूध पाजले, पटावरच्या गादीवर विजविले. विजरे विजरे चिल्लारी बाळा, मी तर जाते सोनार वाडा. सोनार दादा, सोनार दादा, गौरीचे मोती झाले की नाही. गौरीच्या घरी तांब्याच्या चुली, भोजन घातले आवळी खाली. उष्ट्या पत्रावळी चिंचे खाली, पान सुपारी उद्या दुपारी. ग बाई परडी, परडी एवढं काय ग, परडी एवढं फूल ग. दारी मूळ कोण ग, दारी मूळ सासरा ग. सासऱ्याने बाय आणलंय ग, सासऱ्याने आणल्या पाटल्या ग. पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही, चारी दरवाजे लावा ग बाई लावा. जिपऱ्या कुत्र्याला सोडा ग बाई सोडा. परडी ग बाई परडी ग, परडी एवढं काय ग, परडी एवढं फूल ग. दारी मूळ कोण ग, दारी मूळ सासू ग. सासूने काय आणलंय ग, सासूने आणल्या बांगड्या ग. बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही, चारी दरवाजे लावा ग बाई लावा. जिपऱ्या कुत्र्याला सोडा ग बाई सोडा. परडी ग बाई परडी, परडी एवढं काय ग, परडी एवढं फूल ग. दारी मूल कोण ग, दारी मूल धीर ग. धीराने काय आणलंय ग, धीराने आणले तोडे ग, तोडे
नाही संगामी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा चित्र पुत्र सोडा ग बाई सोडा परडी ग बाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल नंद ग नंदेने काय आणलंय ग नंदेने आणली नथ ग नथ मी येत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाईला चित्र सोडा ग बाई सोडा परडी ग बाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं दारी मूल कोण ग दारी मूल नवरा ग नवऱ्याने काय आणलंय ग नवऱ्याने आणलंय मंगळसूत्र मी येते सांगा मी येते चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा चित्र पुत्र बांधा ग बाई बांधा बाई आडोळी आडाचं पाणी काढोळी आडात पडली मासोळी आमचा भोंडला सकाळी आड बाई आडोळी आडाचं पाणी काढोळी आडात पडली सुपारी आमचा भोंडला दुपारी आड बाई आडोळी आडाचं पाणी काढोळी आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री आड बाई आडोळी आडाचं पाणी काढोळी